पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. इट इज अ नेम्ड रिएक्शन. जी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये याच्यावर 3 मार्कांचा क्वेश्चन येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची ही बोर्डाच्या परीक्षेसाठी असणारी मेथड ऑफ प्रिपरेशन. आता या मेथडमध्ये 3 स्टेप्स आहेत. या 3 स्टेप्स आधी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. स्टेप नंबर 1 इज रिएक्शन विथ अल्कोहोलिक KOH, की ज्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट त्या थॅलिमाइडचा तयार होऊ शकतो. सेकंड स्टेपमध्ये तो पोटॅशियम सॉल्ट जर अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट झाला तर एन अल्किल थॅलिमाइड हा प्रोडक्ट रिएक्शनमध्ये मिळतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्या एन अल्किल थॅलिमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस एक्वेस NaOH बरोबर केलं तर शेवटी आपल्याला प्रायमरी अमाइन हा मिळू शकतो. सो दीज स्टेप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स. तर थॅलिमाइड म्हणजे काय, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा तयार झाला हा आधी आपण समजावून घेऊया. ही अरोमॅटिक रिंग आहे. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत. या ठिकाणी एक CO ग्रुप जोडलाय, कार्बोनिल ग्रुप. इथे एक दुसरा कार्बोनिल ग्रुप आहे आणि ते सेकंडरी अमायनो ग्रुप NH ला जोडलेला आहे. म्हणजे हा रिएक्टंट झाला, याचं नाव दिलंय थॅलिमाइड, PHTHALI MID. तर स्टेप 1 मध्ये काय केलंय, थॅलिमाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH बरोबर याची रिएक्शन करायची, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर या रिएक्शन मध्ये NH मधला हायड्रोजन ॲटम आणि KOH मधला हा OH मायनस H2 मोलेक्युल रिमूव्ह केला, म्हणजे मायनस H2 दाखवला. आणि H ची रिप्लेसमेंट K ने झाली, जे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड तयार झाला. हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड असं दाखवता येईल. इट इज अरोमॅटिक रिंग. CO ग्रुप जोडलाय, हा दुसरा CO ग्रुप, हा नायट्रोजन ॲटम आणि याला काय जोडलं K म्हणजे K+N- म्हणजे मायनस H2 झाला. याचं नाव दिलंय पोटॅशियम थॅलिमाइड, PHTHALI MID. जे फर्स्ट स्टेप मध्ये अल्कोहोलिक KOH बरोबर थॅलिमाइडची रिएक्शन केली तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड मिळतो, त्याचं नाव दिलं पोटॅशियम थॅलिमाइड. म्हणजे वॉटर मोलेक्युल इज रिमूव्ड, सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड इन अ रिएक्शन. आता तो पोटॅशियम थॅलिमाइड सेकंड स्टेप मध्ये घेणार आपण आणि याची अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्शन करायची. हा पोटॅशियम थॅलिमाइड CO इथे N वर मायनस चार्ज आणि K+. इट इज रिएक्टेड विथ अल्किल हॅलाइड, म्हणजे RH बरोबर याची रिएक्शन केली. तर RH बरोबर रिएक्शन केल्यानंतर हा K+ आणि X- पोटॅशियम हॅलाइड इज रिमूव्ड, -KX इज रिमूव्ड. हे पोटॅशियम हॅलाइड रिमूव्ह झाला तर K+ ची रिप्लेसमेंट R ने झाली. whenever K+ is replaced by R, the product obtained is alkyl derivative of thaliamide, CO N याला जोडला R. जे नायट्रोजन ॲटमला अल्किल ग्रुप जोडल्यामुळे याचं नाव दिलं N अल्किल थॅलिमाइड, PHTHALI MID. स्टेप 1 मध्ये काय केलं होतं आपण, अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन केली, पोटॅशियम थॅलिमाइड तयार केला अलॉंग विथ वॉटर, सॉल्ट अँड वॉटर मिळालं. स्टेप 2 मध्ये पोटॅशियम थॅलिमाइडवर अल्किल हॅलाइडची ऍक्शन केली, पोटॅशियम हॅलाइड रिमूव्ह झाला आणि N अल्किल थॅलिमाइड तयार झाला. तर स्टेप 3 मध्ये हा जो N अल्किल थॅलिमाइड आहे त्याचा अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं. N अल्किल थॅलिमाइड याचा अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण करणार. हा CO N आणि R. इट इज रिएक्टेड विथ aqueous NaOH. जे हायड्रोलिसिस केलं तर या हायड्रोलिसिस रिएक्शन मध्ये काय होईल,
हा RN आहे, याला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच झाले कारण 2NaOH रिएक्शन मध्ये आपण घेणार. 2NaOH ॲक्वियस 2NaOH टेक्स्टबुक मध्ये दाखवलेलं नाही, इम्बॅलन्स रिएक्शन दिलेली आहे. आपण इम्बॅलन्स लिहिली तरी चालते, पण ऍक्च्युअल 2NaOH रिएक्शन मध्ये भाग घेतात. RN हे दोन्ही बॉन्ड ब्रेक होतील, इथं 2 हायड्रोजन ॲटम्स अटॅच होतील. सो प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज RnH2 प्रायमरी अमाइन प्लस या CO ग्रुपला 2NaOH मधले 2 ONA ग्रुप अटॅच होणार. सो सॉल्ट ऑब्टेन्ड इन रिएक्शन इज बाय प्रोडक्ट. हा CO ग्रुप, हा दुसरा CO ग्रुप, याला ONA याला ONA प्लस प्लस मायनस मायनस, याचं नाव दिलंय सोडियम थॅलिमाइट PHTHALI जे स्टेप नंबर 3 मध्ये सोडियम थॅलेट, सोडियम थॅलिमाइट नाही, याचं नाव दिलंय सोडियम थॅलेट PHTHALAT इज ऑब्टेन्ड एज अ बाय प्रोडक्ट. तर थॅलिक ऍसिडचा तो सोडियम सॉल्ट आहे, सोडियम थॅलेट. म्हणजे 3 स्टेप मध्ये या थॅलिमाइट पासून पहिल्या स्टेप मध्ये पोटॅशियम थॅलिमाइट तयार केला, दुसऱ्या स्टेप मध्ये एन अल्किल थॅलिमाइट तयार केला आणि तिसऱ्या स्टेप मध्ये सोडियम थॅलेट आणि प्रायमरी अमाइन मिळवला. ही प्रायमरी अमाइन तयार करण्याची ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. याचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दिस मेथड इज ओनली यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. इट इज नॉट यूज फॉर प्रिपरेशन ऑफ एरोमेटिक प्रायमरी अमाइन लाईक ॲनिलीन. ॲनिलीन तयार करण्यासाठी, एरोमेटिक प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी या मेथडचा वापर केला जात नाही. एक्सप्लेन गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस असा प्रश्न येतो. जे 3 स्टेप मध्ये रिएक्शन लिहायची आहे. पहिली स्टेप रिएक्शन विथ अल्कोहोलिक एओच, दुसरी रिएक्शन विथ अल्किल हॅलाइड आणि स्टेप नंबर 3 इज अल्कलाइन हायड्रोलिसिस विथ ॲक्वियस NaOH2 फॉर्म प्रायमरी अमाइन. जे ही रिएक्शन समजल्याबरोबर न बघता लिहून काढा. हमखास बोर्ड एक्झामिनेशनला 3 मार्कांसाठी ही रिएक्शन येऊ शकते. ही मेथड तुम्हाला समजलेली आहे. लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याला पाहिजे आहे हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन, किंवा याला दुसरं नाव दिलंय हॉफमॅन डिग्रेडेशन. ब्रोमामाइड हा शब्द यामध्ये दिला जात नाही. डिग्रेडेशन म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम इन प्रोडक्ट इज 1 लेस दॅन दॅट ऑफ द रिएक्टंट. हे रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार होताना कार्बन ॲटमची संख्या डिक्रीज होते, म्हणून याला डिग्रेडेशन असं नाव दिले. किंवा याच मेथडला आणखीन नाव आहे हॉफमॅन हायपोब्रोमाइट डिग्रेडेशन. पण टेक्स्टबुक मध्ये सगळे नाव आहेत. हॉफमॅन हायपोब्रोमाइट BROMITE डिग्रेडेशन. किंवा याचं आणखीन एक नाव आहे हॉफमॅन रिअरेंजमेंट रिएक्शन. सो दिस मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट लॅबोरेटरी मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ primary amine which contains 1 less carbon atom than the reactant. म्हणजे यामध्ये ऍसिड अमाइड हा रिएक्टंट घ्यायचा की ज्याचा जनरल फॉर्म्युला RCONH2 असा दिला. हा ऍसिड अमाइड, याच्यावर ब्रोमिनची एक्शन करायची विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस KOH. कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस KOH घेतलं, याला वॉर्म केलेलं, आता या रिएक्शन मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे या ऍसिड अमाइड मधला रिमूव्ह होतो आणि NH2 ग्रुप डायरेक्ट अल्किल ग्रुपला अटॅच होतो. सो प्रोडक्ट इज RnH2 प्रायमरी अमाइन इज फॉर्म. या प्रायमरी अमाइन मध्ये त्या ऍसिड अमाइड पेक्षा कार्बन ॲटमची संख्या 1 ने कमी झाली, म्हणून याला डिग्रेडेशन असं नाव दिलंय. 2 KBr बाय प्रोडक्ट मिळेल, पोटॅशियम ब्रोमाइड 2 मोलेक्युल्स मिळणार प्लस पोटॅशियम कार्बोनेट रिमूव्ह होणार विथ द रिमूव्हल ऑफ 2 वॉटर मोलेक्युल्स. सो नेम ऑफ रिएक्शन इज हॉफमॅन हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन, हॉफमॅन डिग्रेडेशन किंवा हॉफमॅन रिअरेंजमेंट रिएक्शन. यामध्ये उदाहरणही घेता येऊ शकेल. उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला कार्बन ॲटमची संख्या कशी कमी होते हे लक्षात येईल.
ऍसेटामाइड लिहूया. ऍसेटामाइड CH3CONH2 आणि याच्यावर ब्रोमीन आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस KOH ची ऍक्शन केली. कॉन्सन्ट्रेटेड आणि ॲक्वियस KOH ची ऍक्शन केली, याला वॉर्म केली. हा CO ग्रुप रिमूव्ह झाला. रिमूव्हल ऑफ कार्बोनिल ग्रुप टेक्स प्लेस. NH2 गेट्स अटॅच टू मिथिल ग्रुप. मिथिल ग्रुपला NH2 अटॅच झाला. सो मिथिलामाइन इज फॉर्म along with the formation of 2 KBr. K2CO3 रिमूव्ह होईल. 2H2 molecules एलिमिनेट झालेले असतील. सो इट इज मिथिलामाइन. आता या मिथिलामाइन मध्ये कार्बन ॲटमची संख्या एकच आहे. ऍसिटामाइन मध्ये बघा कार्बन ॲटमची संख्या 2 आहे. सो इट इज द बेस्ट मेथड which is used to decrease the number of carbon atom in the formation of product as compared with the reactant. आणि तो नंबर ऑफ कार्बन ॲटम कसा कमी होतो? बाय रिमूव्हल ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता ज्या रिएक्शन मध्ये कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह होतो आणि प्रोडक्ट मध्ये रिएक्टंटची संख्या 1 ने कमी होते, अशा प्रकारच्या रिएक्शन्सला स्टेप डाउन रिएक्शन असं म्हणतात. सो इट इज स्टेप डाउन टाइप ऑफ द रिएक्शन. CET ला हे विचारलं जाऊ शकतं. पहा स्टेप डाउन का? प्रोडक्ट मध्ये कार्बन ॲटमची संख्या रिएक्टंट पेक्षा 1 ने कमी झालेली. म्हणजे एक्सप्लेन हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन असा 2 मार्कांना बोर्ड एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन येईल. जनरल रिएक्शन द्या किंवा त्याचं एक्झाम्पल घ्या. किंवा एक्सप्लेन हॉफमॅन ब्रोमामाइड रिएक्शन ऑफ ऍसेटामाइड असा प्रश्न आला तर ऍसेटामाइड पासून मिथिलामाइन तयार करायचा आणि याला डिग्रेडेशन का म्हणले याचं एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे. याच रिएक्शनचा टाईप झाला स्टेप डाउन रिएक्शन. या एकूण झाल्या 6 मेथड्स ऑफ प्रिपरेशन. त्यापैकी आज आपण 2 महत्त्वाच्या बघितल्या. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आणि हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. या दोन्ही मेथड तुम्हाला समजलेले असतील. टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित वाचून काढा आणि न बघता त्याचे बॅलन्स इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करा. दोन्हीपैकी एक मेथड ऑफ प्रिपरेशन बोर्ड एक्झामिनेशनला हमखास विचारली जाऊ शकते. आता इथून पुढचा भाग म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स हा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.